हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. आज आपण बघणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट नंबर 10, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आज आपण 5 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे इकॉनॉमिक्सचे. पहिला क्वेश्चन आहे, हु पब्लिशेस द कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे सीपीआय इन इंडिया. ऑप्शन आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नीती आयोग. तर याचं करेक्ट आन्सर येतं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस NSO. ठीक आहे. तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढण्यासाठी आपल्याला 8 मेजर कंपोनंट्स पाहावे लागतात. त्याच्यामध्ये येतं हाऊसिंग, अपॅरेल, ट्रान्सपोर्टेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, अदर गुड्स अँड सर्व्हिसेस, रिक्रिएशन, मेडिकल केअर अँड फूड अँड बेव्हरेजेस. तर बाकी पण ऑप्शन डिस्कस करू. जसं की आरबीआय हा सीपीआय काढत नसला तरी त्या सीपीआयचा यूज करून ते इन्फ्लेशन टार्गेटिंग करतात. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे बजेटचं काम करतं. त्याच्यानंतर नीती आयोग ह्याचं महत्वाचं काम आहे प्लॅनिंगचं. ठीक आहे. तर हे झालं आताचा पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघून घेऊ. सेकंड क्वेश्चन आहे द टर्म रेपो रेट रेफर्स टू. रेपो रेट म्हणजे काय? ऑप्शन ए रेट ॲट विच बँक्स लेंड्स टू आरबीआय. सेकंड रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू कमर्शियल बँक्स. थर्ड रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट्स. आणि फोर्थ ऑप्शन आहे रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर येतो ऑप्शन क्रमांक बी, रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू कमर्शियल बँक. तर रेपो रेटचं मेकॅनिझम कसं असतं, तर कमर्शियल बँक हे बॉरोवर्सना देण्यासाठी आरबीआय कडून काहीतरी लोन घेतात. ठीक आहे. त्याच्यावरती जो इंटरेस्ट लागतो त्याला आपण म्हणतो रेपो रेट. आता रेपो रेट पेक्षा हा जो इंटरेस्ट रेट असणार आहे इथला, तो कायम कसा असणार आहे, थोडाफार जास्तच असणार आहे. जेवढा रेपो रेट जास्त तेवढा इंटरेस्ट रेट जास्तच असणार आहे. जसं इथं आपण 6% रेपो रेट पकडला तर इथला इंटरेस्ट रेट असणार आहे तो 6 प्लसच असणार आहे, कारण का यांना पण त्यांचा प्रॉफिट बघावा लागतो. म्हणजे रेपो रेट वाढवला तर ऑब्विसली इथला इंटरेस्ट रेट पण वाढणार आहे. ठीक आहे. तर हा इन्फ्लेशन कंट्रोलसाठी वापरला जातो. त्यानंतर ऑप्शन बी. तर बाकीचे ऑप्शन बघून घेऊ. जसा की पहिला ऑप्शन आहे रेट ॲट विच बँक लेंड्स टू आरबीआय. तर कधी कधी बँका आरबीआयला लेंडिंग करतात, तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्स रेपो. ठीक आहे. इथं वापरला जातो तो म्हणजे रिव्हर्स रेपो. आपण हा रेपो रेट रिलेटेड बघितले. त्यानंतर रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट, याच्यामध्ये आपण बघून घेऊ शकतो की हा रेपो रेट मध्ये याचा काही संबंध येत नाही. हा कमर्शियल बँकाद्वारे ठरवला जातो. ठीक आहे. हा कमर्शियल बँक्सद्वारे ठरवला जातो. सेव्हिंग अकाउंट वरचा इंटरेस्ट आहे तो. त्याच्यानंतर पुढचा येतो रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटला जो दिला जातो त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा पार्ट पाहायला मिळतो, तो म्हणजे वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस हा येतो. याच्यामध्ये आपल्याला रेपो रेटचा काही संबंध पाहायला मिळत नाही. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स कोणता नाही ते आपल्याला सांगायचं आहे. आता या सिंपल क्वेश्चन आहे, बघून घेऊ. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी अँड वेल्थ टॅक्स. ऑब्विसली याचा आन्सर येणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जीएसटी. तर डायरेक्ट टॅक्स मध्ये काय काय येतं बघून घेऊ. डायरेक्ट टॅक्सेस मध्ये इन्कम टॅक्स येतो, वेल्थ टॅक्स येतो, इस्टेट टॅक्स येतो, कॉर्पोरेट टॅक्स येतो, तसंच कॅपिटल गेन टॅक्स हा पण आपल्याला पाहायला मिळतो. क्वेश्चन नंबर 4, विच इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ द रेव्हेन्यू फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साठी लार्जेस्ट सोर्स ऑफ रेव्हेन्यू काय आहे ते बघून घेऊ. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी, इन्कम टॅक्स अँड एक्साइज ड्युटी. तर याचं करेक्ट ऑप्शन येतं जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर जीएसटी चे कॉम्पोनंट्स काय आहेत, एसजीएसटी, आयजीएसटी, यूजीएसटी आणि सीजीएसटी, हे बेसिक माहितीच असेल. आता बाकीचे ऑप्शन डिस्कस करू. तर जीएसटीच्या अगोदर सगळ्यात मोठा जो काय म्हणतात ते कॉन्ट्रीब्युटर कोण होता, तर कॉर्पोरेट हा टॅक्स होता. पण आताच्या रिसेंटली आपल्याला जीएसटी हा सगळ्यात हायेस्ट पाहायला मिळतो. त्यानंतर इन्कम टॅक्स पण हा काय नाही. तर एक्साइज ड्युटी बद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय पण मिळते, तर हा प्रायमरली पेट्रोल अँड लिकर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. कशावरती, पेट्रोल प्लस लिकर याच्यावरती आपल्याला एक्साइज ड्युटी पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI कोण पब्लिश करतं. तर ऑप्शन आहेत वर्ल्ड बँक, IMF, UNDP आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर याचं करेक्ट ऑप्शन येतं ऑप्शन क्रमांक सी, UNDP. ठीक आहे. तर
एचडीआय काढण्यासाठी आपल्याला 3 डायमेन्शन्स फॉलो करावे लागतात. त्या डायमेन्शन म्हणजे लॉंग अँड हेल्दी लाईफ, दुसरा नॉलेज आणि तिसरा डिसेंट स्टँडर्ड ऑफ द लाईफ. हे काय झाले 3 डायमेन्शन झाले आणि याच्यासाठी आपण 4 इंडिकेटर वापरतो. त्याच्यामधला लॉंग अँड हेल्दी लाईफ मध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट द बर्थ हा एक इंडिकेटर यूज केला जातो. त्यानंतर नॉलेज मध्ये 2 इंडिकेटर आहेत. त्यातला पहिला इंडिकेटर एक्सपेक्टेड इयर्स ऑफ द स्कूलिंग आणि दुसरा मीन इयर ऑफ द स्कूलिंग. हे दोन इंडिकेटर आहेत. त्याच्यानंतर डिसेंट स्टँडर्ड ऑफ द लिव्हिंग ह्याच्यामध्ये आपला जीएनआय पर कॅपिटा वापरला जातो. ठीक आहे. तर हे याचा सगळ्याचा मिळून आपण एचडीआय काढतो. हे झाले आजचे 5 प्रश्न. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.